श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना तुम्हाला शुभेच्छा। आत्ताच आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं, लगेच 2-4 दिवसांनी संकष्ट चतुर्थी आलेली आहे। कशा आहात सर्व? आशाचं जग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज उपवास, म्हटलं चला चतुर्थी उपवास सोडायला काय करावं म्हणून मेथीची भाजी करत आहे। हिरव्या मिरचीची मी कशी करते ते मी दाखवत आहे तुम्हाला। त्याच्यासाठी मी ही भाजी छान निवडून 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे। ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण आणि जिरं वाटलेले आहेत थोडे, आणि हे लसूण आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं एकच पाकळी लसूण टाकणार आहे, कारण आपण मिरचीमध्ये वाटलेला आहे ना लसूण, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक पाकळीच फक्त फोडणीला टाकणार आहे। आणि थोडं जिरं टाकणार आहे ह्याच्यामध्ये, मोहरी टाकते आणि चांगली अशी तडतडली नाही मग आपल्याला मेथीची भाजी टाकायची आहे। त्या तेलामध्ये तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर भाजी टाकायची आहे छानपैकी। आणि भाजी टाकली ना, भाजीचा असं तडतड आवाज येतो। भाजी मस्त आता सध्या पावसाचे दिवस होते, भाजी चांगल्या पाण्याने धुवून घ्यायची। आज चतुर्थी पण म्हटलं उपवास सोडायला भाजी, वरण भात लावून झालेला आहे। तुम्हाला पण सर्वांना असतो उपवास चतुर्थीचा आवडते का? कोणाला आवडते भाजी? सर्वांना भाजी आवडते का? यूट्यूब चॅनलवरती सगळ्या फॅमिलींना नमस्कार। पण परत सर्वांना तुम्हाला भाजी आवडते का मैत्रिणींनो, भावांनो? मेथीच्या भाजीला कोणी कंटाळतच नाही आहे, कारण बहुतेकांना भरपूर भाजी आवडते मेथीची। मेथीची भाजी टेस्टीच लागते, त्याच्यामुळे कंटाळा येत नाही मेथीच्या भाजीचा। अशी छान परतून झालेली आहे भाजी, मस्त भाजी होत आहे, हिरवीगार मस्त। आणि चव, भाजी फोडणीला टाकली ना लगेच कळतं भाजीची चव। छान स्मेल आला की समजायचं भाजी, सुगंध आला की छान भाजी लागणार आहे। ह्याच्यामध्ये मी डाळ पण टाकत असते, जेव्हा मी लाल तिखटाची करते ना, आपली मिरची पावडर लाल टाकून, तेव्हा मी ह्याच्यामध्ये आहे ना कांदा, चण्या मुगाची डाळ भिजत घालून टाकते। पण आज मी हिरव्या मिरचीची करत आहे। जेव्हा मी करत असते ना ह्याची लाल मिरचीची, तेव्हा मग मी कांदा टाकत असते फोडणीला, मुगाची डाळ भिजवून टाकत असते, लाल तिखट टाकते, थोडं शेंगदाण्याचा कूट, टमॅटो पण टाकायचा कापून, मस्त लागते ती भाजी तर। आणि नुसता पाला नाही घ्यायचा, काड्या जेवढ्या घ्याल ना तुम्ही भाजीमध्ये, तेवढ्या भाजीची चव छान लागते। काड्या घ्यायच्या मेथीच्या भाजीच्या, कवळ्या एकदम निब्बर नाही घ्यायच्या बरं का, कवळ्या काड्या घ्यायच्या मेथीच्या भाजीच्या। आता मी हे शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे, हिरवी मिरचीचं वाटण जे केलेलं आहे ते टाकत आहे मी त्याच्यात। आणि चवीनुसार मीठ, तुम्हाला खारट जास्त लागत असेल तर किंवा कशी लागते तुम्हाला त्यानुसार तुम्ही मीठ टाकू शकता ह्याच्यामध्ये। माझे काय भाज्या एवढ्या खारट नसतात, त्याच्यामुळं मी मिडियमच टाकणार आहे मीठ। आमच्या भाज्या एवढ्या खारट नसतात, कोणाकोणाला खूप मीठ लागतं मैत्रिणींना। यूट्यूब चॅनलला, माझ्या आशाचं जग ह्या चॅनलला ना मैत्रिणींनो सबस्क्राईब पण करा, फॉलो करा, कमेंट करा। तुम्ही व्हिडिओ बघताना तेव्हा कमेंट करत जा की ताई व्हिडिओ चांगले असतात नसतात, किंवा आवडतात नाही आवडत। बघा चवी नुसार आहे ना असं मी मीठ टाकते त्याच्यामध्ये।
तुम्हाला जसं चव लागेल तसं त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. ह्याच्यामध्ये पण मी टमॅटो टाकत असते, पण आज नाही टाकणार आहे. अशा प्रकारे आपली मेथीची भाजी छान तयार आहे. या सर्वांनी खायला मेथीची भाजी. आणि कशी वाटली मेथीची भाजी बनवलेली, व्हिडिओ कसा वाटला, आशाच्या जग ह्या चॅनलवरती सबस्क्राईब करून फॉलो करून कमेंट करा. सर्वांनी श्री स्वामी समर्थ सर्वांना.